2-3 दिवसानंतर फायनली कबाडखान्याची रूम झाली होती. त्याआधी मग देवाची पूजा वगैरे करून घेतली. मी म्हटलं की आता हे जवळपास 3 ते 4 तास लागणार होते सगळं आवरण्यासाठी. मग ते जर सगळं आवरत बसले असते तर बाकीचे सगळे कामं तसेच राहिले होते. म्हणून सकाळी लवकर सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या. सगळ्यात आधी तुळशीला वगैरे पाणी घालून घेतलं. इथे तुळस दिसत नाही, तुम्ही म्हणता की तुळशीला पाणी कुठून घातलं. ही तुळस पूर्ण वाळून गेली होती गावाकडे गेलो तेव्हा, आणि त्याच्यात मंजुळा वगैरे पडल्या असतील म्हणून त्याला थोडंसं पाणी वगैरे टाकतोय. नंतर चहा घेतला. आणि माझ्यासारखं कोण कोण करतं, जोपर्यंत चहा उकळतोय तोपर्यंत बाकीचे कामं वगैरे कोण करून घेतं. आणि मी चहा टाकला आणि इकडं मग दारातली रांगोळी वगैरे काढून घेतली चहा होतोय तोपर्यंत. आणि असं बऱ्याच जणांचं होतं की गावाकडे जाण्याआधी जवळपास 4-5 दिवस आवरायला लागतं जाण्यापूर्वी, आणि आल्याच्या नंतर पण असे 2-3 दिवस तरी जातातच पसारा पूर्ण आवरण्यामध्ये. माझं तरी तसं होतं. आणि नंतर मग पुन्हा घरातल्या मंदिरातल्या देवाची वगैरे पूजा करून घेतली. आणि जिथं की आपल्याला एक असं पूजा वगैरे झाल्यावर असं समाधान भेटतं जीवाला आणि मनाला पण असं वाटतं की आता झालं गड्या. आणि पूजा वगैरे झाली की मग सगळे कामं पण असे पटापट उरकतात. आणि पूजा बाकी राहिली तर मग सगळ्या कामामध्ये पण असं वेंदळून जातं माणूस. नाश्ता वगैरे केला. नाश्त्याच्यामध्ये आज उपमा होता आणि नंतर फायनली पूर्ण सगळं आवरून झालं होतं. असा होता आजचा दिवस. चलो भेटू नेक्स्ट